हा वळणावळणाचा रस्ता कुठे चाललाय बरं? तर आज आपण चाललेलो आहोत विठ्ठलाचे नांदूर किंवा कपारीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तर हे जे अंतर आहे हे नगर ते जामखेड या रोडवरती नगरपासनं 35 किलोमीटर अंतरावरती हा फाटा लागतो. यापासून 3 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. गावात जायची जो रस्ता आहे तो अगदी उत्तम व्यवस्थित आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू, हे मंदिर आहे ना, हे नदीच्या काठावरतीच आहे. म्हणजे आपल्याला गावात वगैरे जायची काही गरज पडत नाही. आणि या ठिकाणी विठ्ठलाची जी मूर्ती आहे ही स्वयंभू आहे, कोरीव मूर्ती नाही. त्यामुळे तुम्ही एकदा दर्शनाला या ठिकाणी नक्की या. आणि अगदी कपारीत आहे ही विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती. त्यामुळे एका वेळेस एकच जण दर्शनाला जाताना थोडंसं वाकून दर्शन घ्यावं लागतं बरं का. आणि आषाढी कार्तिकीला या ठिकाणी भरपूर अशी गर्दी असते. ज्या पंचक्रोशीतल्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही, ते सर्वजण या ठिकाणी दर्शनासाठी येतात म्हणजे येतातच. आणि असा फुगडीचा देखील आनंद घेतात म्हणजे घेतात. तर तुम्हाला देखील जर यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते येणाऱ्या भाविक भक्तांची एकदम व्यवस्थित सोय ठेवली जाते. भक्तांना असं भक्तनिवास देखील आहे किंवा भव्य दिव्य असं सभामंडप बांधलेला आहे. त्यामुळे जर पाऊस वगैरे जरी आले तरी भक्तांचे अजिबात हाल होत नाहीत, काहीच प्रकारची अडचण येत नाही. अशा प्रकारे खूप छान आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आषाढी कार्तिकीला फराळाची देखील एकदम उत्तम व्यवस्था केली जाते. त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी एकदा दर्शनासाठी नक्की या. आणि अगदी जवळ आहे. शिवाय इथलचा जो परिसर आहे तो खूप छान आहे. मंदिराच्या साईडचा बाजूचा जो परिसर आहे खूप भव्य दिव्य असं खूप मोठा परिसर आहे. शिवाय हे मंदिर आहे हे 2 मजली आहे. वरती भजनाची वगैरे खूप छान व्यवस्था केलेली आहे. ते तर मी तुम्हाला अगदी सुरुवातीला दाखवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही ही जी गर्दी पाहतात ही सकाळी 9 वाजताची गर्दी आहे. मग तुम्ही विचार करा, जवळच्या पंचक्रोशीतले किती भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन जात असतील. तर असं हे मंदिर आहे. खूप मस्त आहे, खूप छान आहे. आणि या ठिकाणी आल्यावर मन प्रसन्न होतं. तर विठ्ठलाचे हरदास नावाचे भक्त होते 12व्या शतकातले. यांच्यासोबत विठ्ठल जे आहेत त्यांच्या पाठीमागा येत होते यांच्यासोबत, कारण की हे थकलेले होते. त्यामुळे यांना परत वारी होईल का नाही होईल हे माहिती नव्हतं. त्यामुळे पांडुरंग विठ्ठल जे आहेत ते म्हणाले, मीच तुझ्या सोबत येतो. म्हणून देव यांच्या सोबत निघाले होते. पण देवाने एक आठ ठेवली होती, मागं ओढून पाहायचं नाही. परंतु ह्यांचं गाव जवळ आलं. म्हणजे साधारणतः हे बुरानगर किंवा नागरदेवळे ह्या भागातले होते. मग गाव जवळ आलं म्हणून यांनी काय केलं, नदीच्या काठावरती आपले आंघोळ वगैरे केली. श्रावण महिन्यातल्या शुद्ध नवमीचा तो दिवस होता. आणि त्यांनी खरंच देव आलेत का म्हणून मागं वळून पाहिलं तर देवांनी साक्षात त्यांना दर्शन दिलं.